भेळीचेही दोन प्रकार असतात, गोड भेळ, तिखट भेळ. चला तर आज आपण बघणार आहोत तिखट भेळ कशी बनवायची, जशी बाहेर मिळते तशी. अशा जर पद्धतीने बनवली तर तुम्ही बाहेरची खायची विसरून जाता, अशीच घरी बनवून खाता. यामध्ये एक ट्रिक वापरून बनवली आहे. चला मग पटकन आपल्या रेसिपीला आता आपण सुरुवात करू. नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तुझ्या सोम ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप मनापासून मी स्वागत करीत आहे. चला तर आज आपण बघणार आहोत तिखट अशी ओली भेळ कशी बनवायची. त्यासाठी मी इथं चुरमुरे घेतलेले आहेत. मुरमुरे कोणी साईड मुरमुरे म्हणतात, कोणी चुरमुरे म्हणतात. आणि थोडी बारीक सेव, फरसाणा, बारीक चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि भेळ आपल्याला तिखट बनवण्यासाठी मी इथं एका मिरचीचा ठेचा ठेचून घेतलेला आहे. आणि चटणी घेतलेली, चिंचची चटणी घेतलेली. चला मग रेसिपी सुरू करू आता. छोटं पातेलं घेतलेलं आहे, यामध्ये टाकून येते चुरमुरे, नंतर टाकून येते ठेचून घेतलेला ठेचा यामध्ये, आणि ठेचा चांगला मिक्स करून घ्यायचा. ठेचा अगोदर यांना सगळीकडे मिक्स करून घ्यायचा. ठेचा मिक्स केल्याच्या नंतर यामध्ये घालून द्यायचा थोडा कांदा, टोमॅटो, आणि नंतर काढून द्यायची बारीक केलेली शेव आणि थोडा फरसाणा. त्यानंतर काढून घ्यायची थोडी कोथिंबीर आणि नंतर यामध्ये तिखट चिंचची चटणी घालून पण घ्यायची. परत घ्यायचं याला घालून मिक्स करून. कोणता पण ऋतू असो, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, असं चटपटीत खायचं मन केलं की अशी ओली भेळ करून खायची. आणि याला नंतर परत मिक्स करून घ्यायचं. ही अशी आपली भेळ तयार झालेली आहे. मध्ये काढून टाकल्याच्या नंतर त्यामध्ये टाकून द्यायची परत बारीक सेव. हा फरसाणा पण टाकून द्यायचा आणि थोडा कांदा. म्हणजे असे परफेक्ट लेअर वर लेअर येतील. बाहेर गाड्या बनवतात अशा पद्धतीने आपली भेळ तयार होईल. नंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. वाटली रेसिपी ओल्या भेळीची तर कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब असेल तर नक्की करा.